ओके बाय काय सरू गो काय पडला आई अरे तेलच सांडलं बघ माझ्या सोड ते ये हे सोड आता सगळं तू ये पहिले बाहेर ये गो आई हळू आई बस काय करत होतीस बस सांडलं सगळं माझ्या सांडू दे ठीक आहे तू बस बसायचं सावकाश काय गो काय झालं काय होता तुका काय नाही बघ मी ठीक आहे नाही तुका ठीकच राहू गोया कळला माझ्या बर्फीचं थैसर काय झालं असेल ते वाट ठेव अगं काय झालंय काय काहीही होणार नाहीये हा हे तू आधी पक्क कर डोक्यात काहीही होणार नाहीये हे गेले आहेत ना सगळं सुरळीत करूनच परत येणार आहेत हा आता शिव आणि गौरी किती समजूतदार आहेत माहिती आहे ना मग हे कितीही संतापले तरी ती दोघं समजून घेणार आहेत हे आधी पक्क लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आणि शिवचे बाबूजी आहेत ना तिथे ते समजूतदार आहेत त्यांचं आठवत नाही का तुला त्यांचा फोन आला होता म्हणाले की गौरी लेकच आहे सून नाही आहे माझी ते किती चांगले संस्कार दिलेत तुम्ही या घरात ती सून म्हणून आली तरी आमची लेक आहे म्हणजे हे कितीही संतापले तरी ते शिवचे बाबूजी समजून घेणार आहेत कळलंय का तुला तू म्हणतेस ते खरं आहे सासरची माणसं आहेत ना आई शांत अगो सरे अगो दमान घे जरा हा सगळ्या नीट होत त्याला दमान घे लहान रे गौरी माझी कसं सांभाळणार हे सगळं काय अवस्था झाली असेल तिची ऑटो रुक जा माजले सरे गौरी जी आप यहाँ प्रणाम किधर जा रहे हैं मैं रुकवा दो आपके लिए ऑटो क्या हुआ कोई परेशानी है क्या कुछ हुआ शिव कहाँ है जे काय विचारायचं ते शिवला विचारा क्या दोस्त है तुम्हारा उसी से पूछो दरगाह ये शिव का नाम सुन के ऐसे उखड़ क्यों गए क्या किया शिव ने अभी सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हा. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.